साधारणतः 18,350 हेक्टरवरती क्षेत्र आपलं बाधित झालेलं आहे. साधारणतः 35,000 शेतकऱ्यांच्या नुकसान ह्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कांदा असेल, मका असेल, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, शेवगा, टरबूज यासारख्या पिकांचं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांचे पिकं काढणीच्या अवस्थेत आहेत, ज्यांना आपल्या पिकाची काढणी करणं शक्य आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येतं की तातडीनं आपल्या शेतमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी गोडाऊन असेल किंवा साठवण सुविधा असेल, साठवणगृह असेल, अशा ठिकाणी तो माल आपण शिफ्ट केला पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही आर्थिक नुकसान भविष्यात होऊ शकतं याला आपल्याला अटकाव त्या ठिकाणी करता येईल. त्याचबरोबर आपल्याकडं ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांमधून सुद्धा आपण साठवणगृहाचे अनुदानासाठी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत प्रस्ताव सादर करू शकता. काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी कृषी विभागामार्फत राबवले जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी शेतकरी बांधवांनी या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचं आपला सहभाग घ्यावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं आपण करतोय. आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांचा शेतमाल हा काढणीच्या अवस्थेत आहे त्यांनी तातडीनं शेतमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी आपला सगळा शेतमाल शिफ्ट करावा.